बारामती नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे. मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सकाळपासूनच मतदान अतिशय शांततेच्या परिस्थितीत या ठिकाणी पार पाडलं जात आहे. परंतु काही जे प्रशासकीय जे चुका आहेत, प्रशासनाने केलेल्या चुका आहेत, त्या चुकांना सामान्य मतदारांना सामोरे जावं लागत आहे. अशी जी एक प्रशासकीय चूक प्रभाग क्रमांक 4 रुई या गावामध्ये झालेले दिसत आहे. एक मतदार माझ्यासोबत आहेत की त्यांचं मतदाराच्या यादीतूनच नाव गायब झालेलं आहे. हे नाव तुमचं मतदानाच्या यादीतून गायब झालेलं आहे, हे तुम्हाला कधी कळालं? मतदान केंद्रावर आल्यानंतर कळालं. आता आपण किती वर्षापासून या रुई गावामध्ये मतदान करत आहात? मी गेली 25 वर्षापासून गाडगे वस्ती रुई या ठिकाणी मतदान करत आहे. ही जी मतदानाची यादी आहे नगरपालिकेकडून प्रसिद्ध झाली होती. नोव्हेंबरमध्ये साधारणतः ही यादी प्रसिद्ध झाली होती. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुमचं नाव तुम्ही पाहिलं होतं का, किंवा त्या यादीची प्रत तुम्ही पाहिली होती का? मी 11 तारखेच्या यादीमध्ये नाव पाहिलं होतं. नंतर 31 तारखेला नवीन यादी आली असं मला कळालं. त्याच्यामध्ये माझं नाव नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही कुणाकडे काय तक्रार केलेली आहे का? नगरपालिका प्रशासनाकडे वगैरे तक्रार केलेली का? कळलं की माझं नाव यादीमध्ये नाही. मी कुटुंबासहित आलो होतो. माझ्या कुटुंबातील 6 नावं इथं आहेत. पण इथं नावं न दिसल्यामुळं आता आम्ही माघारी जात आहोत मतदानापासून वंचित. मी आता माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज देणार असून त्याचबरोबर मी निवडणूक आयुक्तांकडेही तक्रार अर्ज देणार आहे की माझे नावं ज्या कारणाने कमी करण्यात आलेले आहेत तशीच इतरांनी जर इथं कुणी मतदान केलं असेल तर तेही बाद व्हावं. माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देऊन मी माहिती घेणार आहे की माझं नाव कशामुळे कमी झालं आणि जे लोक याच्यासाठी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून मी सरकारकडे मागणी करणार आहे. निश्चितपणे आपण पाहत आहात की सामान्य मतदार मतदानापासून वंचित राहत आहे आणि यांच्या घरातील 6 मतदार आहेत. 6 मतदारांना आज या ठिकाणी मतदान करता आलं नाही. प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, बारामती.